नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात 2026चे भाग्यचक्र. आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की वर्ष 2026 मेष राशीच्या लोकांसाठी कसे राहणार आहे. त्यांच्या आरोग्याची स्थिती काय राहील, धनाची परिस्थिती कशी राहील, नाती बनतील की बिघडतील आणि वर्ष 2026ला चांगले बनवण्यासाठी कोणते उपाय आहेत. तर चला सुरुवात करूया आणि सर्वात आधी जाणून घेऊया की वर्ष 2026मध्ये मेष राशीच्या लोकांचे आरोग्य कसे राहील. बघा, मेष राशीवाल्यांच्या आरोग्याची जर बोलायचे तर हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी चांगले दिसत नाहीये. काळजी घेण्याची गरज आहे. हाडांच्या समस्या, नसांच्या समस्या आणि डोळ्यांच्या समस्या यावर्षी त्रास देऊ शकतात. वाढती साडेसाती विनाकारण तणाव देऊ शकते, विनाकारण डिप्रेशन देऊ शकते. म्हणून विनाकारण तणाव आणि उदासीनतेपासून वाचावे. आणि जर थोडीफारही ही समस्या झाली तर वैद्यकीय उपचारात डॉक्टरांकडे जाण्यात कसलीही हैगई करू नका. म्हणजे यावर्षी जर छोटी मोठी समस्या सुद्धा तुम्हाला होत असेल तर ती तुम्ही दुर्लक्षित करणार नाही. बघा, मेष राशीसाठी जी शनीची साडेसाती सुरू झाली आहे आणि मेष राशीसाठी जी शनीची स्थिती अनुकूल नाही ती त्यांच्या आरोग्यात सुरुवातीला छोट्या समस्या देऊ शकते. आणि जर त्यांनी हायगई केली, ध्यान दिले नाही तर पुढे जाऊन प्रकरण गंभीर होऊ शकते, जटिल होऊ शकते. आणि बहुतेक मेषवाल्यांना त्यांच्या हाडांची, नसांची आणि डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. गाडीसुद्धा काळजीपूर्वक चालवावी, कारण विनाकारण अपघात झाला तर तुम्हाला हाडांमध्ये समस्या होऊ शकते. मेष राशीवाल्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या करिअरची बोलूया. बघा, पैशांच्या बाबतीत चढ उतार यावर्षी राहतील. कधी पैसे खूप येतील, कधी पैसे बिलकुल येणार नाहीत. पैशांची समस्या तर राहीलच यावर्षी. यावर्षी पैशांचा दबाव राहील तुमच्यावर, पण तुम्ही कुटुंबाच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने समस्या सोडवून टाकाल. चांगली गोष्ट ही आहे की यावर्षी तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता किंवा बराच काळापासून कोणती प्रॉपर्टी बांधायची आहे तर ती प्रॉपर्टी तुम्ही यावर्षी बांधू सुद्धा शकता असे दिसते आहे. करिअरची बाब तुमची एकूण मिळून सरासरी आहे. ना खूप चांगले आहे ना खूप वाईट आहे. सामान्य गतीने करिअर चालेल, पण असे दिसते आहे की वर्षाच्या मध्यात तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल होईल आणि तुमचे स्थान बदल होईल, ही शक्यता तुमच्यासाठी दिसते आहे. तर बघा, धन आणि करिअरची बाब मध्यम आहे. आरामात चालाल तर जास्त समस्या होणार नाहीत, पण धनाच्या बाबतीत आणि करिअरच्या बाबतीत कोणताही धोका घेऊ नका. बघा, मेषवाल्यांकडे असे नाही की पैसे येणार नाहीत आणि प्रकरण खूप वाईट राहील. पैसे नक्कीच येतील, पण जबाबदाऱ्या इतक्या जास्त आहेत, दबाव इतका जास्त आहे की तुमचे बरेचसे पैसे जबाबदाऱ्या पार पाडण्यात आणि दबाव सोडवण्यात संपून जातील. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे पैसे वाया जाऊ नयेत. व्यर्थ खर्चापासून वाचा, अपव्यय करू नका. तुमच्या खर्चांना थोडे कमी करा. जर खर्च व्यवस्थित सांभाळले तर नक्कीच तुम्ही गोष्टी चांगल्या कराल. पैशांची स्थिती चांगली होईल. आता बोलूया मेष राशीची नाती कशी राहतील, विवाह आणि संतान कशी राहील. बघा, नात्यांची बाब खूप चांगली दिसत नाहीये. साडेसाती सुरू होतीये, बृहस्पतीसुद्धा खूप अनुकूल नाही. तर नात्यांच्या बाबतीत थोडी अडचण यावर्षी दिसते आहे. यावर्षी नात्यांत समस्या होऊ शकतात. जवळची जी तुमची नाती आहेत, मोठी जवळची नाती आहेत, मग कुटुंबाची असोत की मैत्रीची असोत, ही तुटू शकतात. यांत तुटफूट येऊ शकते. विवाह होण्यात आणि संतान मिळण्यात सुद्धा विलंब दिसतो आहे. जर अविवाहित आहात, विवाह करायचा आहे तर वर्ष 2026मध्ये खूप अडचणीनेच विवाहाचे योग तुमच्यासाठी बनतील. आता कारण शनीची स्थिती नंतर बृहस्पतीची स्थिती खूप अनुकूल राहणार नाही. म्हणून जर यावर्षी विवाहासाठी जात आहात, विवाहाचा निर्णय घेत आहात तर विचार करून निर्णय घ्या. तुमच्यासाठी चांगले राहील. जे लोक विवाहित आहेत, ज्यांची राशी मेष आहे, ते असे अनुभवतील की पती-पत्नीमध्ये वाद आणि तणाव थोडा वाढतो आहे, तर त्याचे कारण वर्ष 2026 सुद्धा आहे आणि शनीची साडेसाती सुद्धा आहे. तर यावेळी ज्यांची राशी मेष आहे, विवाहित आहेत, ते त्यांच्या वैवाहिक जीवनात शांती ठेवून चालतील तर आयुष्य चांगले राहील. तर मेष राशीवाल्यांचे आरोग्य, धन आणि नाती सर्वत्र त्यांना काळजी घेण्याची गरज आहे, जेणेकरून वर्ष 2026मध्ये जास्त अडचणी त्रास देऊ नयेत. आता काय उपाय करावेत मेष राशीच्या लोकांनी की वर्ष 2026 चांगले होईल? नोट करा तुमचे उपाय. बघा, यावर्षी धैर्य ठेवा, संयमाने चाला, घाई करू नका. आरामात संयमाने चालाल तर चांगले होईल. एक नियम बनवा. पूर्ण वर्ष रोज संध्याकाळी 108 वेळा शनी मंत्राचा जप करा. ओम शन शनेश्चराय नमः, ओम शन शनेश्चराय नमः हा मंत्र रोज संध्याकाळी 108 वेळा जप करा आणि प्रत्येक शनिवारी गरीब लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दान करा. काहीही नसेल तर 2-4 पाकिटे बिस्किटेच वाटा. प्रत्येक शनिवारी एक लोखंडी अंगठी घ्या, गंगाजळाने धुवून मोहरीच्या तेलात बुडवून शुद्ध करा आणि शनिवारच्या संध्याकाळी ती मधल्या बोटात मिडल फिंगरमध्ये घाला.
जर तुम्ही शनिदेवांची पूजा वर्ष 2026 मध्ये नीट केली, आरामात चालाल, संयम ठेवाल, तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले राहील. बघा, मुख्य म्हणजे 2026 हे सूर्याचे वर्ष आहे. सूर्य मेष राशीसाठी प्रिय ग्रह मानला जातो. तर जर तुम्ही थोडा प्रयत्न केला, कारण सूर्य म्हणजे प्रकाश, मेहनत, ऊर्जा, तर जर तुम्ही थोडी मेहनत केली, काम टाळले नाही, करिअरमध्ये धोका घेतला नाही आणि शांततेने चालाल, तर तुम्हाला खूप अडचणी होणार नाहीत. म्हणून यावर्षी 2 गोष्टी लक्षात ठेवा. समस्या जास्त शनीमुळे आहे, तर शनी मंत्राचा जास्तीत जास्त जप करा, शनिवारी दान करा आणि जर शक्य झाले तर रोज सकाळी सूर्य भगवानांना जल अर्पण करा. तुमच्यासाठी खूप चांगले राहील. तर येणारे वर्ष तुमच्यासाठी शुभ होवो, मंगलमय होवो. चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.